नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, सध्या चित्रपट, नाटक ही दोन क्षेत्र तर गाजतायतच, पण काही वेगळ्या इव्हेंट्समध्येही खूप चांगलं काम सध्या केलं जातं आहे. आणि अशा सांगीतिक इव्हेंट्समध्ये अतिशय उत्तम काम गेली काही वर्ष करतो आहे तो माझा मित्र संगीतकार देवेंद्र भोमे. देवेंद्र, तुझं खूप स्वागत तारांगणमध्ये. आणि देवेंद्रबरोबर किंवा माझ्याबरोबर आत्ता हे जे चार मान्यवर बसलेले आहेत त्या चौघांनाही तुम्ही खूप चांगलं ओळखता, अतिशय उत्तम काम करतायत तेही. तुमच्या चौघांचं मी तारांगणमध्ये स्वागत करतो. आणि आज आपल्या भेटीचं प्रयोजन खूप वेगळं आहे, कारण तुम्ही एक खूप चांगला आणि वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणताय. आणि तो कार्यक्रम ज्यांच्या साहित्यकृतीवर आधारलेला आहे ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे पु ल देशपांडे. गेली अनेक वर्ष, दशकं म्हणेन मी, की ते आपल्या मनांवर राज्य करत आहेत. ते शरीराने नाही आहेत, पण ते आपल्या मनामनात आहेत. आणि प्रत्येकजण काही ना काही निमित्ताने पुलंची आठवण करत असतो. आणि त्या आठवणींनाच तुम्ही उजाळा देण्याचं काम एका अतिशय वेगळ्या कार्यक्रमाद्वारे करताय. तसं मी देवेंद्र तुझ्यापासूनच सुरुवात करतो, कारण तुझ्या संकल्पनेपासून आणि तुझ्या दिग्दर्शनातून हा अतिशय वेगळा कार्यक्रम येणार आहे. तुम्हाला रसिको माहितीच आहे, पुलंची बटाट्याची चाळ ही अत्यंत गाजलेली साहित्यकृती होती आहे. आणि त्याच्यावर त्यांनी जे काही नंतर काही काम केलं त्याचं एक्सटेन्शन आता देवेंद्र करतोय. नवीन जनरेशन आहे, त्यामुळे त्याच्याकडूनच ऐकूया की तो नेमकं काय करतोय. तर देवेंद्र, मी आधी तुला विनंती करतो आणि मग तुमच्या चौघांशी आपण गप्पा मारू. धन्यवाद. तसं म्हटलं तर हे जुळून आलेलं सगळं प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं, कारण की बरेचसे प्रोजेक्ट्स असे होतात की जे आपल्याला आधी म्हणजे जो कॉन्सेप्ट ज्याची असते तो त्याचा विचार करतो आणि तिथपासनं ती जन्माला येते. पण काही प्रोजेक्ट्स असे असतात की जे पॅरलली खूप कलाकारांच्या मनात चालू असतात आणि ते कलाकार एकत्र येतात. तर तसं काहीसं झालं. याचं जे नाट्य रूपांतर आणि माझ्याबरोबर जो दिग्दर्शन करतो योगेश सप्रे, आमची भेट होण्याच्या आधी 7-8 वर्ष यावर काम करावं असं काहीतरी माझ्या डोक्यात चालू होतं. आणि ते त्याच्याही डोक्यात चालू होतं. आणि आम्ही अचानकपणे एका ठिकाणी वेगळ्या तिसऱ्या ठिकाणी भेटल्यावर गप्पा झाल्या आणि तिथून हा विषय पुढे सुरू केला. तुम्ही मगाशी म्हटलात तसं की बटाट्याची चाळ हे पुस्तक खूप पुलंचं गाजलेलं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर लाडकं व्यक्तिमत्व, लिखाण आणि हे सगळं आहेच आहे, पण ज्या व्यक्तिरेखा त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडल्यात किंवा जी व्यक्तिचित्रणं आहेत ती व्यक्तिचित्रणं इतकी चपखल आहेत की तशी लोकं खरी असतात का नसतात याच्यात आपण पडत नाही, पण आपण ते जसे असतात तसे त्यांच्याकडे पाहतो आणि हसतो. तर त्याच याच्यामध्ये पुलंनी अर्थात पुलं संगीतकार म्हणून मोठं नाव आहे महाराष्ट्रामधलं, लेखक म्हणून आहे, पण एकमेव गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये लेखन, संगीत, दिग्दर्शन आणि स्वतः अभिनय आणि गाणं हे सगळं एकाच माणसाने केलं आहे. ती ही बटाट्याची चाळची संगीतिका आहे जी एकपात्री पुलंनी सादर केली आहे. आणि एकपात्री संगीतिकेमध्ये ज्या पद्धतीने अर्थात स्टेजवर आपण एक पात्राचं इकडे बघून बोलतो, समोरचं पात्र इकडे बघून त्याचं उत्तर देतं, असं करत त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. आता ही 13, 14, 15 पात्र चाळीतली जिवंत झाली आणि एक अशी फॅन्टसी वर्ल्ड एक असा आहे की जिथे ही पात्र एकमेकांशी फक्त गाण्यातच बोलतात. म्हणजे त्या जगामध्ये गद्यसंवादच एक्झिस्ट होत नाही. तर अर्थात या सगळ्याला गायक नटच लागतील. आणि आमच्या ओव्हरऑलच मी म्हटलं तसं की ते जुळत सगळं गेल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे चांगले गायक नट आणि कलाकार याच्याशी जोडले गेले. आणि अर्थात ते पुलंवरती प्रेम करणारे सगळे कलाकार आम्ही एकत्र आलो आहे. आणि तेच जेवढं ते पुलं पोचवता येतात तेवढा मी आत्ता प्रयत्न करतो, एवढंच मी आत्ता सांगेन. खूपच नॉवेल कल्पना आहे ही, की जे पुलंनी करून ठेवलेलं काम आहे त्याच्यात तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करताय. तर जसं आत्ता देवेंद्र तू सांगितलंस, तर पॅडी मला उत्सुकता आहे, तू काय करतोयस? तू कोणतं पुलंच्या काय लेखणीतून उतरलेलं कॅरेक्टर आमच्यासमोर सादर करतोय? काय सांगशील तुझं पात्र आणि एकंदरीत तुझा अनुभव?
तालमीला यायच्या अगोदर माझ्याही मनात हाच प्रश्न होता की मी इथं काय करतो आहे, मी या सेटअपमध्ये. कारण ही सगळी इतकी दिग्गज आणि इतकी सुरातली गाणारी मंडळी आहेत. मला गाणं एकतर खूप छान म्हणजे आवडतं ऐकायला आणि मी रमतो. गाणं आलं की मी रमतो त्याच्यामध्ये. म्हणजे मी ह्याला बऱ्याचदा म्हटलं की मी जर शोमध्ये माझं काम नसेल तेव्हा मी गाण्यांना दाद पण देईन, वा वा असं म्हणून मी मध्येच एखादं कॅरेक्टर ब्रेक करून मी असं पण होऊ शकेल माझं. पण ही मंडळी इतकी तरबेज आहेत गाण्यातली आणि ह्या लोकांनी देवेंद्रने खरं तर उत्तम घाट घातलेला आहे. मला खरं कास्ट का केलं ह्याबद्दल मला शंकाच होती. म्हटलं अरे मी नाही, तुम्ही सगळे उत्तम गाता. ते म्हणे नाही, तू गातोस मला माहिती आहे आणि तुझं जेवढं तू गातोस तेवढंच इकडं गायचं आहे, फार काही आणि तुझ्या पद्धतीनं ते गायचं आहे. आणि मग ते मला त्याने ते कॅरेक्टर दिलं आहे आणि मग ते आत्ता गाता गाता मला ते गंमत यायला लागली की अरे नाही ना, अजून काहीतरी फाईन करायला पाहिजे, अजून ही जागा काय आहे, ती जागा काय आहे, मग हे वजन काय आहे किंवा किती बीट नंतर उचलायचं आहे, ती जी गंमत आहे. कारण मी नट आहे, मी गायक नट नाही आहे आणि ही मंडळी पूर्णपणे गायक आहेत. त्यामुळे ह्यांना सगळ्या त्या बारकावे त्यातले सगळे माहीत आहेत. हे मगाशी ते काय काय त्यातले कन्सेप्ट वापरतात, हे काय स्कॅनिंग काय रे, कसं ते वगैरे वगैरे. तर मी असं अच्छा स्कॅनिंग काय असतं हे. तर माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. पण एकदा कळल्याच्या नंतर की अच्छा 2 बीट सोडून नंतर उचलायचं एखादं ओळ किंवा आणखीन काय, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला राहायला खूप आवडतं आहे. मला आनंद मिळतो आहे, मी एन्जॉय करतो आहे हे सगळं. ती तालीम प्रोसेस आहे आणि डेफिनेटली जसजसा प्रत्येकजण म्हणजे हे लोक गाताना पण एवढं स्वतः खूप एन्जॉय करतायत. जेवढं आपण स्वतः एन्जॉय करू तेवढं प्रेक्षक एन्जॉय करणार आहेत, त्याबद्दल वादच नाही. आणि मला आनंद आहे की म्हणजे मी अशा माझ्यासाठी हे एकतर खूप पहिल्यांदा मी अशा पद्धतीच्या नाटकामध्ये काम करणार आहे, व्यावसायिक नाटकामध्ये, आणि हा आनंद माझ्यासाठी खूप वेगळा असणार आहे. तू गेले काही वर्ष इतकं छान रंगभूमी सर्वच गाजवतोय, मालिका सिनेमा. या फॉर्मॅटमध्ये आपण गाताना प्रेक्षकांसमोर सादर होऊ असं कधी वाटलं नाही मला खरंच आणि थँक्यू याच्यासाठी देवेंद्रला. मला खरंच असं मला कोण कास्ट करावं अशी इच्छा खूप होती, पण मला कास्ट कोण करेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ते देवेंद्रने केलं. तो एकदम खरंच सुखद धक्का आहे. वेगळा पेमेंट असणार आहे माझ्याकडनं देवेंद्र. पण त्यासाठी खरंच त्याचे खूप आभार. आणि प्रेक्षकांना स्किटमध्ये एखादं गाणं किंवा आणखीन नाटकात एखादं गाणं आणि अख्ख्या संगीतिकेत काही जो त्या कॅरेक्टरचा पार्ट आहे तो गाण्यातनं पेश करणं, ही एक वेगळी गंमत आहे त्यातली. त्यामुळे कदाचित मला नट म्हणून जे लोक ओळखतात बघतात त्यांना गाताना मला गाताना ऐकतानासुद्धा आनंद होईल आणि अरे वा हे पण आत्ता वेगळ्या पद्धतीनं तू पेश करू शकतोस, त्याचा आनंद लोकांना नक्कीच असेल. काय नाव नाही सांगितलं, काय काय करतोयस खरं तर आत्ता सांगायचं नाही का सांगायचं ठीक आहे. मी मल्टिपल कॅरेक्टर्स करतो आहे, 3-4 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये करतो आहे आणि म्हणजे मला ते आवडतं. मला एकच कॅरेक्टर आपण सलग धरून, खरं ते पण कठीण असतं, पण अशा पद्धतीचं वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणजे पेपरवाला आहे, दूधवाला भैया आहे, रामागडी आहे, खरे काका आहेत. सो असे ही नुसतीच गेटअपवाली कॅरेक्टर तुम्हाला त्या गाण्यातनं त्यांच्या देहबोलीतनं बऱ्याच गोष्टींमधनं ते तुला त्याचं वेगळे पण दाखवायची तुला संधी मिळणार आहे. सो ते मी खूप आत्ता तालीम चालू आहे, ते मी सगळ्या गोष्टी हळूहळू घेतो आहे हातात. एकदा आल्या की नंतर मग ठोकायचं असतं. मग अजित, मी आता तुझ्याकडे येतो. तू सुद्धा खूप चांगलं संगीतकार आहेस, गायक चांगला आहेस आणि मला तुला विचारायचं आहे थोडा पहिला वेगळा प्रश्न माझा आहे की पु ल एवढे मोठे संगीतकार आहेत, त्यांची गाणी सगळी गाजलेली आहेत, त्यांनी जी काही मोजकी दिली, तुला त्यांचं संगीतातलं तुला वैशिष्ट्य काय जाणवलं की जे आजही आपल्याबरोबर आहेत त्यांची सगळी गाणी, तर तुझं इम्प्रेशन काय आहे मुळात त्यांच्या गाण्यांबद्दल? साहित्यिक म्हणून आपण पुलांना ओळखतो, संगीतकार म्हणून गायकही ते उत्तम होते. पाखराजासारखं गाणं असेल संगीत नाटकातलं, ज्याचं मला वाटतं संगीतकार पु ल नव्हते, श्रीधर पारसेकर संगीतकार होते. आणि पु लंनीसुद्धा संगीतकार म्हणून मला असं वाटतं की पूर्ण वेळ जरी करिअर केलं असतं तरी त्यांची ती क्षमता होती संगीतकार म्हणून. कारण त्यांनी गुळाचा गणपती असेल किंवा इतर माणिकताईंची भावगीतं असतील, त्यांनी एवढं वैविध्यपूर्ण काम केलेलं आहे संगीतामध्ये. आणि मला गंमत हीच वाटते की त्यांच्यातला संगीतकारामध्ये नेहमी त्यांच्यातला ॲक्टर, लेखक दिसतो की संगीतातले जे रेफरन्स आहेत वेगवेगळ्या कॅरेक्टर्स असतील किंवा वेगवेगळ्या
भाषेतले ज्या गमती आहेत त्या पण संगीतकार म्हणून त्यांच्या गाण्यांमध्ये दिसतात. म्हणजे अगदी नाचरे मोरासारखं एका लहान मुलीच्या तोंडीचं गाणं असेल किंवा इंद्रायणी काठीसारखा अभंग असेल की ती एक मॅच्युरिटी कंपोजर म्हणून त्यांच्याकडे मला असं वाटतं की विलक्षण होती. आणि ते जेवढे साहित्यिक मोठे होते तेवढेच मला असं वाटतं संगीतकार आणि गायकही मोठे होते. त्यांनी आपल्या दुर्दैवाने तेवढं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, नाहीतर त्यांचंही करिअर तेवढंच मोठं झालं असं संगीतकार म्हणून. या नाटकाच्या बाबतीत खास सांगायचं तर मला असं वाटतं की ही जी संगीतिका आहे हा आपल्याकडे मला असं वाटतं फार मोजके प्रयत्न झालेत अशा प्रकारचे. आपल्याकडे संगीत नाटकाची खूप मोठी परंपरा आहे, पण संगीत नाटकामध्ये मी पूर्वी केली आहेत, पण त्यात कसं असतं की आपण गद्यामध्ये जे संवाद असतात ते ॲक्टर बोलतो आणि नंतर गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा तो गायला लागतो. देवेंद्रनं जेव्हा पहिल्यांदा मला सांगितलं की असं असं आहे तेव्हा पुलं म्हटल्यावरती अर्धे सोल्ड आउट आपण तिथेच होतो की पुलंचं आहे म्हटल्यावरती. आणि त्यात परत यात पूर्ण वेळ जो 2 तासाचा अख्खा जे नाटक आहे त्यात पूर्ण वेळ एकही गद्यवाक्य नाही आहे. प्रत्येक पात्र हे संगीतातूनच बोलतं, सुरातूनच बोलतं प्रत्येक वाक्य, म्हणजे ते पद्यच आहे. त्यामुळे असा प्रयोग मला असं वाटतं पहिल्यांदा होणार आहे. आणि पॅडी जसं आत्ता म्हणाला की मला गाण्याचं अंग म्हणजे त्याला नाही आहे, तसं आमचाही हा प्रॉब्लेम आहे की आम्ही अभिनेते नाही आहोत. त्यामुळे एरवी कसं असतं की गाणं बसलं की काम झालं असं होतं. आता गाणं बसल्यावरती ते पहिलं वाक्य गात गात ह्या पात्राकडे जायचं आहे, मग ते दुसरं पात्र येणार, मग आपलं कट, मग तो गाणार, आणि ते सगळं पद्यामध्ये असल्यामुळे ते आमच्यासाठी खूप नवीन आहे सगळं. आणि यात माझं जे पात्र आहे ते अंतोबा जोशीचं पात्र आहे, ज्याने प्रेमामध्ये तो मारही खातो चाळीतल्या बायकांकडून. म्हणजे हा एक बोनस सीन असणार आहे लोकांसाठी. गाताना मला बरेचदा बघितलं आहे लोकांनी, मार खाताना पहिल्यांदा बघणार आहेत. आणि हे जसं दोघं जण म्हणाले की एक अभिनेता आहे, गायक नाही आहे, दुसरा म्हणतोय की मी गायक आहे, अभिनेता नाही, पण तू दोन्ही आहेस, दोन्ही करतेस तू. त्यामुळं तू नेमकी काय ह्यात करतेस, तुझं योगदान काय आहे ह्या इतक्या चांगल्या कॉन्सेप्टमध्ये? ह्या संगीतिकेमध्ये मी कवी पत्नी आहे आणि जे कॅरेक्टर अगदी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे असं मला वाटतं, कारण ती अतिशय चिडचिडी माजोरडी एक बाई आहे. तर मलाही एक नवीन चॅलेंज आहे की ते आता हे सगळे सांगतील. शांत आहे मी. त्यामुळे नक्कीच हे करायला खूप मजा येते. आणि मला कायम लोक हे विचारत असतात आजोबांमुळे की संगीत नाटकात काम कधी करतेस. तर देवेंद्रची खूप आभारी आहे की मला फक्त संगीत म्हणून म्हणजे नट म्हणून तर आहेच स्कोप, पण जास्त इथे संगीतावर भर आहे, ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि आम्ही सगळे खूप आनंदात गातो आहे. आमच्या प्रॅक्टिस कुठेही ताणतणाव नाही आहे. इतकी सुंदर टीम आहे, पॅडीदादांसारखे कलाकार आहेत. आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते. आणि असं आम्हाला आता होतं आहे की कधी ऑगस्ट येतं आहे आणि आम्ही स्टेजवर जातो आहे. ऑगस्टचा तू उल्लेख केलास म्हणून मी तुला विचारतो की 1च महिना राहिलेला आहे, तुमची तयारी खूप जोरदार सुरू आहे. तुला एकंदरीत या प्रोजेक्टचा भाग होताना ज्यावेळी विचारलं गेलं आणि आता बऱ्यापैकी तुम्ही पुढं गेला आहेत, कशी तयारी झाली आहे किंवा काय व्हायब्रेशन्स आहेत तुझ्या मनात आत्ता? खरं तर याचं बीज 2 वर्षापूर्वी माझ्या मनात देवेंद्रने रुजवलं होतं. कारण 2 वर्षापूर्वी मला वाटतं आम्ही ते कसं होणार आहे याचा एक अंदाज यावं म्हणून काही रेकॉर्डिंग्स केली होती. तर तेव्हापासून ते माझ्या डोक्यात आहे की कधीतरी हे ओपन होणार आहे आणि कधीतरी ह्याचा सिरियसली विचार होणार आहे. आणि मध्ये आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा अशी एक त्याने सांगितलं की लवकरच होतं आहे किंवा, पण जेव्हा त्याचा फोन आला की हे दिस प्रोजेक्ट इज ऑन, तेव्हा मला मनापासून आनंद या गोष्टीचा झाला की एकतर पुलप्रेमी सर्वच आम्ही आहोत, त्यामुळे तो एक धागा आहे सगळ्यांना जोडणारा. पण ही संगीतिका असल्यामुळे जसं अजितदादा म्हणाला की डायलॉग्स वेगळे, गाणं वेगळं, अशा पद्धतीच्या संगीत नाटकामध्ये मी काम केलं आहे. पण ही संगीतिका सादर करताना काय वेगळा माइंडसेट पाहिजे किंवा कशा पद्धतीने कारण असं आहे ना की ह्या नाटकात सगळे सगळ्या वेळी स्टेजवर हजर आहेत. त्यामुळे असं नाही की तुमची एंट्री झाली तुम्ही गेलात, असं नाही आहे. त्यामुळे
समोरच्याचं वाक्य चालताना तुमचे हावभाव काय आहेत ते गिव्ह अँड टेक आहे. तर तीही सगळी तयारी आता होती आहे आणि खरंच जसं स्वरांगी म्हणाली तसं 1 महिना राहिला असला तरी ती खूप उत्सुकता आहे की कधी एकदा आम्ही हे लोकांसमोर सादर करतो आहे. त्यामुळे धाकधूक आहे, तयारी उत्तम होती आहे सर्वांची. आणि तयारीचा खूप गमतीशीर हा भाग वाटतो की आपलं सोडून इतरांचं सगळं पाठ होतं तसं काहीसं होतं आहे, पण खूप मजा येते या तयारीत सर्व. देवेंद्र, एक तुझ्याकडून आणखी एका गोष्टीचं मला जाणून घ्यायचं आहे की संगीत नाटकाला खूप मोठी परंपरा आहे, 100-150 वर्षांची परंपरा आहे. अलीकडच्या काळातही प्रमाण कमी झालं आहे संगीत नाटकांचं, पण होत आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की संगीत नाटकं बघायला येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचा जो वयोगट आहे तो जरा पुढच्या ह्याच्यातला आहे, 40, 50, 60कडे झुकलेला आहे. आणि तुम्ही ही जी कलाकृती करताय ती सर्व लोकांनी बघावी, अगदी तरुण पिढीने, मुलांनी बघावी या दृष्टीने करताय. तर मला तुला तेच विचारायचं आहे की आजच्या पिढीशी तुम्ही कनेक्ट कसं केलं आहे की तो प्रेक्षक वर्ग थिएटरमध्ये यावा, या दृष्टीने तुमचं प्रमोशन कसं सुरू आहे किंवा कशी तुम्ही पोचवणार आहात ह्याच्याबद्दल थोडंसं. मी 2 वेगळ्या प्रकारे याचं तुम्हाला उत्तर देईन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 19व्या वर्षापासून ते 55 वर्षापर्यंतचे सगळे कलाकारच स्टेजवरती आहेत म्हणजे मुळात काम करणाऱ्या लोकांमध्येच तसं म्हणलं तर एक 30-35 वर्षांच्या अंतरामधले सगळे कवर झालेले आहेत. मला वाईट याचंच वाटतं आहे की 5 ते 70 मला ते करण्याची इच्छा होती. ती 2 पात्र अजून आमची राहिलेत, म्हणजे थोडं त्या वयोगटातलं. पण मुळामध्ये ते सगळे आपापल्या वयोगटातला ऑडियन्स घेऊन येणारी जी लोक आहेत तर ती याच्यामुळे सगळी कवर होतील, हा एक भाग झाला. आणि दुसरं एक मला असं वाटतं की आपण ना आता बरेच वर्ष आम्ही हे खूप सिनियर कलाकार आहेत दोघंही, आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून ह्यांचं काम बघतच शिकत आलेलो आहे. आणि काही काही वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेसमधनं घेता घेता एक गोष्ट आता मला अशी जाणवलेली आहे की आपण कॉन्टेम्पररी रेलेव्हन्स एखाद्या गोष्टीचा द्यायला जो एक अट्टहास करतो किंवा प्रयत्न करतो, यापेक्षा तुम्ही ज्या पिरियडचं काम करतायत त्या पिरियडच्या बाबतीत तुम्ही ऑनेस्ट राहणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. कारण क्लासिक्स ही का इतकी वर्ष टिकतात, म्हणजे आजही ज्ञानेश्वरी आहे तशीच आहे, त्याच्यामध्ये चे शब्द ॲड करून लोकांना समजावेत म्हणून बदललेली नाही, ती तशी आहे ती आहे. आज शेक्सपियर तसाच्या तसा वाचला जातो, त्याचं ॲडॅप्टेशन झाले तरी म्हणजे कॉन्सेप्ट किंवा कंटेंट म्हणून तो तसाच मांडला जातो. तुकोबांचं काव्य आत्ताही तसंच आपण मांडतो, गालिबचं काव्य आपण त्याच पद्धतीने बघतो, पुलंकडे आपण तसेच बघतो, माडगुळकरांकडेही आपण तसेच बघतो. तर साहित्यिक ज्या वेळेला काळाच्या बाबतीत काहीतरी घडवतो ते आत्ताच्या काळामध्ये कायम रेलेव्हंटच असतं. म्हणजे प्रत्येक पिढीला वाटतं की आम्ही वेगळे आहोत आणि आधीच्या पिढीला वाटतं की आम्ही वेगळे होतो, हे आम्ही असे नव्हतो. पण त्याच्यातलं एक सोल जर का बघितलं ना तर एक स्पाईन, जो ह्युमन स्पाईन असतो ना तो सगळ्यांचा सेम असतो, फक्त ते एक्सप्रेस करण्याची त्यांची पद्धत, त्याचा पेस हा बदललेला असतो. म्हणजे आज 3 तासाचा चित्रपट बघायच्या ऐवजी 1.5-2 तासाच्या सिनेमांवरती आपण आलो. आता ते 30 सेकंदाकडे यायला लागलं आहे अटेन्शन स्पॅनप्रमाणे. पूर्वी गाण्याच्या मैफली रात्र चालायच्या, आता आम्हाला अजितदादा तुला तर चांगलंच माहिती आहे की आता दिग्दर्शक हे गाण्याचं ड्युरेशन पण 2-2.5 मिनटाच्या वर गेलं तरी फ्युरियस होतात. सो मला असं वाटतं की तो अटेन्शन स्पॅन एकीकडे कमी होतो आहे, साहित्य मीडियम सगळी बदलत आहेत, पण भावभावना कुणाच्याच कधीच बदललेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे जर का ऑनेस्टली बटाट्याच्या चाळीबद्दलचा सगळ्यात मोठा रेलेव्हन्स असा मला वाटतो की माणूस गुहेमध्ये राहायला लागला, त्याच्यानंतर जंगलातून गुहेत आला, मग ते त्याचं सिमेंटच्या घरापर्यंत तो पोचला, झोपड्यांमध्ये काही लोक राहत होती, मग ते काही चाळीमध्ये आले, सरकारी गृहरचना संस्था झाल्या, मग आता रिडेव्हलपमेंटमधनं त्याच गोष्टींची नवीन बिल्डिंग झाल्या. पण जे ह्युमन को लिव्हिंग आहे ना ते तुम्ही कुठल्याही सेटिंगमध्ये राहिला तरी पाणी गेल्यानंतर माणूस तसाच वागतो, कुठल्याही सेटिंगमध्ये असेल तरी. त्याला भूक लागली की तो तसाच वागतो, त्याला बायकोची भीती वाटत असेल तर तो तसाच घराच्या बाहेर येतो. सो हे जे खूप पुलंनी इंटरेस्टिंग काय म्हणू आपण त्यांना, जे फंडामेंटल ह्युमन क्वालिटीज ज्या आहेत ना त्याच बटाट्याच्या चाळीत लिहिल्यामुळे त्यांनी सगळं काम करून ठेवलं आहे. आम्हाला फक्त ते ऑनेस्टली अटेम्प्ट करायचं आहे, बाकी त्याचा रेलेव्हन्स हा त्याला आहेच असं वाटतं मला.
रसिको, एक तुम्हाला जाणवलं का की देवेंद्र जेवढा चांगला संगीतकार आहे ना तेवढा तो चांगला थिंकर आहे. त्याचं बोलणं, त्याचं विषय मांडणं, तू इतक्या छान गोष्टी त्याच्यात आत्ता मांडलेल्या आहेत. तर मला वाटतं की प्रेक्षकांना समजलेलं नेमकं काय आहे ते. मला काय वाटतं की हे तुम्ही सांगीतिक करतोय पण आपण आत्ता गद्य स्वरूपातच बोलतो आहे. तेव्हा मला वाटतं की ह्या मुलाखतीचा जो दुसरा टप्पा आहे तो आपण पद्यापासून सुरुवात करूया. तर तू मगाशी जे पॅडी सांगितलंस की जी काही तुझी कॅरेक्टर्स आहेत ती पद्यातून तुम्ही प्रेझेंट करताय, तर थोडीशी आपल्या प्रेक्षकांना झलक दाखव नेमकं काय आहे ते. म्हणजे त्यांना तुझं गाणंही ऐकता येईल आणि थोडीशी झलकही आम्हाला मिळेल, असंच मी तुमच्या चौघांकडून अपेक्षा करतो. त्यात एक रामागाड्याचं कॅरेक्टर आहे आणि त्याला सतत तो बिझी, तो एकटाच माणूस आहे त्या चाळीमध्ये जो सगळ्यांची घरकामं करतो आहे आणि त्याला घाई आणि तो आल्याला सुरुवात होतो, ओ बाई जरा घाई करा, ओ बाई जरा घाई करा, टकाझणी धुणी भांडी, बाई जरा घाई करा, टकाझणी धुणी भांडी, असं म्हणत तो सगळीकडे जाऊन त्यांच्याकडे सगळे चटचट द्या मला, चला काम करून मला निघू द्यात वगैरे, अशा पद्धतीने तो गातोय. दोनच एवढी माहिती पुढचं पाठले मला. खरं तर मी मगाशी सांगितलं तसं यातले संवादही सगळे पद्यामध्येच आहेत. पण देवेंद्रने या गोष्टीमध्ये एक 2-3 जी पुलंनीच चाली दिलेल्या ते अतिशय लोकप्रिय गाणी आहेत त्याचाही समावेश केलेला आहे. त्यातलं आपलं सगळ्यांचं आवडतं गुळाचा गणपती चित्रपटातलं जे गाणं आहे, स्वप्नासम मज झाले जीवन, स्वप्नही नीरस सखी तुझ्या विन, अर्ध्या रात्री शोधित आलो तुझे प्रियतमे दार, ही कुणी छेडिली तार. मी दिग्दर्शक म्हणून मी समोर बसतो याच्यामध्ये. मी पण देवेंद्रला सगळंच येतं. काहीतरी सादर करायला हवंस आपल्या प्रेक्षकांना. सुरू कर ना रसिका सुद्धा आम्ही करतो, जॉईन होतो. जसं 2-3 प्रसंग आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे नळावरचा एक प्रसंग आहे आणि नळावरच्या प्रसंगामध्ये जसं आता दादांनी सांगितलं की तो मार खाल्ला आहे त्यांनी, त्या बायका सगळ्या नळावर भांडत आहेत आणि तिथे खूप छान गाणं आहे ज्याच्यात तो येतो आणि तो असं म्हणतो की रसिका तुझे न येथे काम, अणुयुद्धाहुनी घोर असा हा नित्याचा नळसंग्राम, तुझे न येथे काम. तुझ्याकडे का रसिका? हां. ही जी आहे ती अतिशय चिडकी आणि अशी बाई आहे. तर तिचा नवरा खूप छान कविता करत असतो आणि अतिशय प्रेमळ नवरा असतो, पण ती मात्र त्याला सतत चिडून बोलत असते. तर तो जर का म्हणतोय की ऐकशील का गे माझे झुळझुळीत गीत, ती म्हणते द्या ते घालते चुलीत. कोणी इमॅजिन नाही करणार मला असं. वा, खूपच छान. माझा कॅरेक्टर शांतेच आहे, शांता खरे. हे माझे नाटकातले बाबा आहेत. आणि हे अस्पायरिंग तर होऊ घातलेला. तर असं खूप आहे की मी मधनंच स्वप्नात जाते आणि अंत दिसला मी स्वप्नातच जाते वगैरे असं. तर आता नळ, खरं तर नळासाठी पाण्यासाठी सगळे थांबलेत आणि मला खरं तर आईने सांगून ठेवले की लक्ष ठेव, बादली ठेवलेली आहे, पाणी आल्याला तुला भरायची आहे बादली. तर मी तिला म्हणते हो, आणि जसं हा दिसतो मी स्वप्नात निघून जाते आणि मग जणू तो नळाचा जो भाग आहे तो मला नदी भासू लागते आणि मी म्हणते नदीच्या ग आजूबाजू कुणी
वाजवितो शीळ उभा माझा पैलतीरी सखा घननीळ बाई सखा घननीळ. वा वा वा. मला काय वाटतंय माहिती आहे का, सध्या रंगभूमीला खूप चांगले दिवस आलेले आहेत. तुम्हाला सर्वांनाच कल्पना आहे, बहुतेक सगळी आपली नाटकं चालत आहेत, खूप वेगळे प्रयोग होत आहेत. तर मला वाटतं की हा सर्वात मोठा प्रयोग वाटतो आहे मला, कारण ह्याला संगीताची जोड आहे आणि गद्य पद्य असं तुम्ही खूप छान मिश्रण करून प्रेक्षकांसमोर सादर करताय. तर मला वाटतं की प्रेक्षक त्याचं खूप स्वागत करतील. फक्त मी देवेंद्र तुला आवाहन करतो की नेमके ह्याचे प्रयोग कधी कुठं होणार आहेत त्याच्याबद्दल सांग आणि मग आपण विश्रांती घेऊ. याचा पहिला शुभारंभाचा पुण्यातला प्रयोग 1 ऑगस्ट 2026मध्ये आत्ता होतो आहे. 8 ऑगस्टला मुंबईमध्ये शुभारंभ होतो आहे आणि त्याच्यानंतर 22, 23 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर असे पुढच्या प्रयोगांच्या तारखा आत्ता टेंटेटिव्हली ठरल्या आहेत. पण 1 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट या दोन्ही प्रयोगांना शुभारंभाच्या प्रयोगांना मला म्हणजे मी असं आवाहन करतो की भरभरून प्रतिसाद तुमचा मिळेल अशी आशा आहेच. पण लवकरात लवकर याची तिकीटं ज्यावेळेला बाहेर पडतील त्यावेळेला तुम्ही बुक करा. आणि आम्ही सगळेजणं खूप आतुर आहोत तुमच्या भेटीसाठी आणि खूप वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल अशी मी सगळ्यांकडनं नक्की एक गॅरंटी आपण म्हणू शकतो जी नक्की देईन. भेटूया 1 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला. नाटकाच्या ह्याला प्रयोग का म्हणतात ह्याचं उत्तर तुम्ही देताय, कारण हा खूप वेगळा प्रयोग तुम्ही करताय आणि मला स्वतःला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे तुमचा हा प्रयोग कसा केला आहे तुम्ही ते मी बघायला नक्की येईन. आणि तुम्ही जे केलं आहे ते बघितल्यानंतर मला पुन्हा तुमच्याशी बोलायला जास्त आवडेल, कारण आत्ता तुम्ही एवढं भरभरून बोलताय मी जस्ट इमॅजिन करतो आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष जे काही तिथं करणार आहात ते काहीतरी जबरदस्त असणार आहे. त्यामुळे ते मी बघीन आणि मग पुन्हा आपण बोलू. तोपर्यंत तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद.